सुखे तो भरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा नरक्ती साया सजावी वनांतरा सुखे तो भरा नारायण रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ नरक्ती साया सजावी वनांतरा सुखे तो भरा नारायण या विनानिक असता पैसा धन वाहतसे आन विठोबाची नलगती साया सजावी वनांतरा सुखे तो घरा नारायण तुका मने सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतोसे नलगती साया सजावे वनांतरा सुखे तो घरा विठ्ठल सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शरबिन्दु समाकारी परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आताभिनव वाग्वासिनी जे करा चातुर्य कामिनी ते श्री शारदा विष्णू मोहिनी नमस्कारिले मिया समचरण सरोजं सांद्रनिगा पुदाभं जगन्निहित पाणी मंडलं मंडलानां तरुण तुलसी माला
श्री विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताजिया यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला नदी दिव्य गोदा तटीचा निवासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवांसी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथ शरण शरण एकनाथ शरण शरण एकनाथ शरण एकनाथ पायी माता ठेविदान नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय असे असणारे देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा सर्वांच्या पाठातील अभंग चिंतन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे विठ्ठल अभंग 6 चरणाचा आहे की नाही 6 चरणाचा आणि या अभंगामधून महाराज नामाचं महत्व पटवून देतात आहे की नाही सुरुवातीला सांगितलंय नाम संकीर्तन साधन पै सोपे कशासाठी साधन आहे आहे की नाही साधन असलं त्याला साध्य लागते साधन नाम आहे आणि त्याचं साध्य काय जळतील पापे जन्मांतरीचे त्यानं काय होतं तर पाप जळते आणि एका जन्मातलं जळते का महाराज नाही जन्मांतरीचे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी न लगती सायास तुम्हाला कष्ट घेण्याची गरज नाही वनात जायची गरज नाही अजिबात नाही न लगती सायास जावी वनांतरा सुखे येतो घराणार आहे सुखामध्ये दुःखामध्ये भगवंत तुमच्या घरी येत म्हणून म्हणलंय सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी एका जागेवर जेत हात तेतच बसून एका चित्ताने भगवंताचं नामस्मरण करत ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा
पुढे काय सांगितलं मग आळवायचं तर कसं ऐकी नाही लागल ना काहीतरी साधन. मग पुढे काय सांगितलं त्याची नाव सांगितलं काय करायचं राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. संपूर्ण काळ तुम्ही हे मंत्र जपा. याला कोणतं बंधन नाही महाराज अजिबात नाही. काय म्हणले रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व या विना अनेक असता पण साधन वाहतसे आन विठोबाची. याच्यापेक्षा जर सोपं साधन कोणतं जर असं तर पहा म्हणजे तुम्ही सोपं साधनच नाही. पण हे कशावरून सांगायला म्हणजे तुकोबार आहे शपथ घेऊन सांगायला कुणाची भगवंताची. वाहतसे आन विठोबाची. काय सांगितलं पुढच्या अंतिम चरणामध्ये तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतसे. सगळ्यात सोपं आहे आणि तेच माणूस हुशार आहे म्हणली जे हे नाम घेते. बाकीची असं तुकाराम महाराजाला म्हणायचं आहे मला नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ नाही. इथंच आपले कीर्तन संपवलं. विठ्ठला हो महाराज म्हणशाल बाबा आता चालही नाही झाली बरोबर. तू काहीच म्हणला नाही म्हणणारीच माणसं म्हणायला येत. दोन शब्द बोलले संपलं म्हणायला आहे की नाही. ही अभंगाचा भावार्थ होता महाराज. जे तुकोबारायांना सांगायचं ते मी तुम्हाला थोडक्या भाषेत समजावून सांग. अभंगाकडे वळण्यापूर्वी आपल्या संप्रदायाने एक असा मोठा नियम घालून दिलेला आहे दंड. कोणताही वक्ता असो त्याला पहिले परिहार देणं गरजेचं आहे. आणि परिहार तुम्हाला सगळ्याला माहित असला तरी आम्हाला द्यायच लागते. आणि हे परिहार देणं हे आद्य कर्तव्य कोणाचं आहे श्रोत्याचं आहे ना. श्रोत्याचं आहे मान चालवायला बाबा वक्त्याचं आहे श्रोत्याचं नाही. मुंडकी हलू नका. आता तुम्हाला 2 तास फक्त आमच्याकडे लक्ष द्या. त्याच्यातला 1 तास गेला आमच्यावर. आपलं मौजे टेंभुर्दरा गाव आहे की नाही. आणि या टेंभुर्दरा गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे जवळजवळ आता 60 वर्ष झाली की नाही. आणि 60व्या वर्षानिमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे की नाही. 7 वर्ष आतापर्यंत 60व चालू आहे. जरा गडबड होती आमच्याच्या नाही. त्या वर्षाची पहिली कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारख्या पांभराच्या वाट्याला ते मी माझं महत्भाग्य समजतो. ती सेवा आणून देणारे तुम्ही सर्व गावकरी मंडळ. एका माणसाचं नाव घेणं योग्य नाही तर सगळ्याच म्हणायला लागते. एकाचं नाव घेतलं की तुम्ही म्हणशाल बाबा त्याच काम नाव घेतलं आम्ही काय तुला घोडं मारलं होतं ना. नाही महाराज तुम्ही सगळ्या गावकरी मंडळीने विनंतीला मान आहे की नाही देऊन आम्ही इथं आम्हाला संगीताला साथ करणार. हॅलो बाबा चला इको कमी कर जरा. इको त्याला मला नको. कारण मग काय गायन करायचं काम नाही त्याच्यामुळे आपल्याला इकोचं टेन्शन. आता याच्यामधली बरीच मंडळी मी परिचयाची आणि काही मंडळी परिचयाची नाही. आमचे भागवत कथाकार बाबा एकनाथ महाराज इकडे आमच्यावाले रिठे बापू. काकडा जर कोणाचं ऐकायचं असेल तुम्हाला तर रिठे बापूच आहे का. आता या काकड्याच्या क्षेत्रामध्ये काही मोजके नाव आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये रिठे बापू सांडव्याचे खंडू बापू आहे की नाही. असो इकडे आमच्यावाले पाटील पोलीस पाटील गावची पा महाराज. परमार्थ कसं असते माणूस कितीही मोठा पदवीवाला असो पण त्यानं जर परमार्थ करायचं ठरवलं की आणि परमार्थ कोणाचे घडत नाही. ज्याचं पुण्य उदयाला येते है की नाही त्याच्या हातूनच परमार्थ घडत असते. आमचे दिगंबर बाबा पाटील इकडे नामदेव सुरशी इकडचे आमच्या गजानन
पाहायची गरजच नाही. एकदा आमच्या एक चरण असंच फिसकलं होतं काय कोर्ट्याला. ते मालिकेमध्ये आपण 5 चरणाचा, गाठ्यामध्ये 4 चरणाचा. आम्ही गाठ्यातून रट्टा मारून गेलो, मालिकेत आला 5 चरणाचा. पण ते असल्यावर आम्हाला भियाची गरजच नाही. फोटो बाबा तुमचं नाव काय? भीमराव महाराज. इकडं आंबले महाराज. तुम्ही बापू? ते आंबले महाराज. पुंडलिक महाराज. इकडं चिरंगी महाराज. ज्ञानेश्वरी पारायण त्याच आहे वाटतं नाही का? पुतण्याच आहे का? शेषराव महाराज. इकडे शेषराव महाराज विणकरी आमचे चोपदार गाव. सगळेच ओळखते. यायला आमचा स्वभाव लई चांगल्या प्रकारे माहित आहे. असं हे सर्व गुरुजन मंडळी सगळ्याचे नाव घेतले महाराजांची. एक हिरा राहिला, ते हिरा म्हणजे आमच्याकडे कार्तिक नाव. पखवाज यायनच वाजवा. आम्ही सगळीकडे म्हणतो, पण आमच्या भागात काही पखवाजे असे आहेत की फडफड फडफड लागतील तेवढे बोलू देत नाही. त्याच्यापेक्षा जास्त लागते तेवढंच वाजवणं महत्वाचं आहे. ते जर कोणाकडून शिकायचं असेल तर याच्याकडे शिकणं. आता त्याची नामची दुसरी भेट असो. तुम्हाला जे गायन करायचे दिसायचे की नाही महाराज? सोपं नाही गायन करणं. जशा सारे गमपदानीचा त्या स्वराच्या पेटीला 7 स्वर असतात, त्या 7 स्वराचं तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. याच्या जीवनात काय संघर्ष असते. जे स्वराची पेटी असते तिला 7च स्वर असतात, आहे की नाही? पहिला सा म्हणशाला 8वा राहते, 8वा 7 राहते. पहिला सा ते 8वा 7. पहिला पहा सा. पहिला सा कशाचा आहे? पहिला सा त्याच्या जीवनामधला साधनेचा आहे की नाही? साधना केली. दुसरा रे त्यांच्या जीवनामध्ये रियाजाचा तो रे आहे. ग त्याच्या गांभीर्यतेचा तो ग आहे. गांभीर्यतेने घेतलं म्हणून येत आहे. सारे ग म त्याच्या माधुर्यतेचा आहे. सोपं नाही महाराज. आवाज आम्हाला ऐकतो. आम्ही गायन करायला गेलो की आमचा आवाज ऐकून कोणी जाऊ. सारे ग म माधुर्यता आहे की नाही? सारे ग म प त्याची पवित्रता आहे महाराज, आहे की नाही? इथं गायन करायचं म्हणजे पवित्रता लागती. अपवित्र माणसाच्या इथं गायन होत. सारे ग म प ध त्याच्या धैर्यतेचा आहे महाराज. किती धीर धरला असेल ते? 12 वर्ष धीर धरायला लागती. होत नाही कधी कधी कोणाला. सारे ग म प ध नी म्हणजे त्याची निस्वार्थता आहे महाराज. मनशा महाराज याने पाकिट ठरवली. अरे बाबा त्याने तेवढी मेहनत केली तेव्हा ठरवली. नी म्हणजे त्याची निस्वार्थता आहे. आणि आखरीचा जे सा आहे की नाही महाराज, ती त्याच्या साध्याचा आहे. ती तिथं पोहोचली म्हणून सा रे ग म प ध नी सा. सोपं नाही महाराज. महाराजाचं पाकिट कोणी घेती त्याच घेऊन टाक मग म्हणतो तुम्हाला देता येतो. याच्या सगळ्याच्या चरणी दंडवत. आणि तुम्ही सगळी बसलेली मंडळी, बालगोपाळ, महिला मंडळ, पुरुष मंडळ, यांचे कॅमेरेवाले दादा, हे साऊंड सिस्टीम वाले दादा, व तुझ्याला धन्यवाद. या वर्षी तुझ्या एवढी सिस्टीम आहे ना, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्ती होईल. भगवंताच्या कृपेने होईल तुझ्या जास्त याच्यापेक्षा. असाच गोड आवाज देत राहा महाराज. लिंगूरला होतो सत्याला काय दशा केली त्या साऊंड वाल्याने आमची. आता जे होती त्याला माहित आहे. गायन करणाऱ्याची आवाज बसली. तुमच्या सगळ्याच्या चरणी साष्टांग दंडवताने आपण सेवेला सुरुवात करणार. महाराज काय म्हणतात? नाम संकीर्तन आहे की नाही? इथं नामाचं महत्व सांगितलं. पहिल्या दिवसाचं आहे की नाही? सप्त्यातला पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशीचा नियम आहे नाम घ्यायचा.
आता कीर्तन करायला काही काही कळणं झालं. पहिल्या दिवशी नाम पर द्यायचे सोडून बस ह्याची दाने दे का देव. असू द्या द्यायचं, आपल्याला काय करायचं. पुन्हा म्हणतील बाबा तू आमच्याच भावकीतला बसून आमच्यावरच काऊन बटके चालवायचो. बाबाने कॅमेरा लावला वरून, आता तर काहीच बोलता येईल. असं हो ते कॅमेऱ्याचं नाव काय सिस्टमचं? एस टीव्ही चॅनल. हा एस टीव्ही चॅनल. यायला तुम्ही सबस्क्राईब करा सगळेजण. हा बरोबर की तुमच्याजवळ सगळे कीर्तन येते. तू आला तू यावले धन्यवाद. नशीब सगळ्याचे नाव घेतले म्हणून महाराजाचं कीर्तन टाकायचंच नाही आता. असो आता जे मंडपाच्या बाहेर बसले की नाही त्याने एका मंडपात या. मी काय तुमच्या जवळून वेगळं पाकिट घेईन झालं. म्हणशाल उठलं की सुटलं महाराज पाकिटावरच आहे. चल ये इकडे. नाही तर मी येऊ का तिकडं माळ घेऊन. कसं आहे महाराज, इथं बसून कथा ऐकण्यात जे पुण्य आहे ते बाहेर बसून ऐकण्यात नाही, अजिबात नाही. जेव्हा तुम्ही या मंडपात येता की नाही, आपल्या हातून कळत न कळत घडलेले जे पाप आहेत, काय सांगायचं पाप आपण मुद्दामून करत, पण चालता चालता अचानक जर आपल्या पायाखाली मुंगी मिली तर पाप घडले की पुण्य घडले की नाही. पाप पाप करायसाठी नियोजन करायची गरज, पण पुण्य करायसाठी नियोजन पक्क ठेवायला लागते. पुण्य करायचं असलं तर अन्नदान करायला लागते. तुमच्या गावातली सिस्टीम मला मस्त आवडली. अख्ख्या गावाला अन्नदान, नगर भोजन, अन्नदान करायला लागते. दान दानातही द्यायला लागते. जमीन अन्नदान, वस्त्रदान, भूदान, गोदान, हे की नाही, स्वर्णदान, धनदान. ज्याला धनाची शुद्धता करायची असेल त्याला धनाचं दान करत जा सत्याच्या ठिकाणी, नाही तर काही नाही. असो आपलं काय चालू होतं, नामसंकीर्तन आहे की नाही. नाम साधन सांगितलेलं आहे. कशासाठी? पाप जाळण्यासाठी. पण बाकीचे साधन नाहीत का, आहे की नाही. पाप जळते आणि भगवंताचीही प्राप्ती होते. मग मला सांगा, भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तुम्हाला आम्हाला तर किती साधन आहेत? जप, तप, यज्ञ, आहे की नाही, अन्न, ही 4 साधनं आहेत. पण 4 साधनापैकी आता मला सांगा, तुम्ही जप जर करतो म्हणले तर तुमच्या चालना होते का? जप करायचा पहिला नियम आहे महाराज, ज्यावेळेस तुम्ही जे मंत्र जपायले त्या मंत्राचा उच्चार तुमच्या मुखातून निघाला नाही पाहिजे. दातावर दात ठेवून लगेच जप करायला लागते. आणि माळ उघडी ठेवता येत नाही. माळ अशी झोळीत टाकून नाही तर गुंडाळून लगे असं जप करायला लागते. ते या बोटावर घेऊन लगे हे अनामिका, आहे की नाही, अनामिकांमध्ये म्हणजे याच्यावरून अंगठ्याला फिरवायला लागते. त्या जर माळाला जर तुमच्या तर्जनीचा स्पर्श झाला तर तुमचं जप गेलं बाजू. काय सांगायला, जप जप करायच्या अगोदर आसनावर बसायला लागते. आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांच्या घरी जपाचं आसन आहे की नाही? तुमच्याच काय सांगायला, महाराजाच्या घरी नाही. असो नाही म्हणता येत नाही. आमच्या घरी 2 आसनं आहेत कुशा.